एक्शन इंडिया टीवी न्यूज, आपकी आवाज हमारी पहचान। यवतमाळ जिल्ह्यात राजकीय घडामोडींना वेग. खासदार संजय देशमुख यांच्या पक्षांतरामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट. यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाचे खासदार संजय देशमुख यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना उभाटा पक्षाला रामराम ठोकला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना गटात प्रवेश केल्याने यवतमाळ जिल्ह्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या पक्षप्रवेशानंतर राळेगाव विधानसभा क्षेत्रातील काँग्रेस नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी, संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. महाविकास आघाडीच्या विचारसरणी विश्वास ठेवून मतदारसंघाचे खासदार संजय देशमुख यांना निवडून दिले होते. मात्र त्यांनी अचानक भूमिका बदलते शिंदे गटात प्रवेश केल्याने मतदारसंघाच्या जनादेशाला अनार झालेली भावना काँग्रेस नेते, माजी शिक्षण मंत्री वसंत फुरके यांनी व्यक्त केली आहे. राळेगाव तालुक्यातील अनेक काँग्रेस नेत्यांनी या निर्णयावर टीका करत जनतेच्या विश्वासाला तडा देणारे हे कृत्य असल्याचे म्हटले आहे. तसेच आगामी काळात त्याचा राजकीय परिणाम दिसून येईल असाही इशारा कार्यकर्त्यांनी दिला आहे. दरम्यान खासदार संजय देशमुख यांच्या पक्षामुळे यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवली जात असून आगामी स्थायिक स्वराज्य संस्था व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या घडामोडीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मुख्य संपादक विनोद मावरेसह उपसंपादक रमेश आसुटकर. आपण राळेगाव मतदारसंघात कळंब या ठिकाणी आलो. त्या ठिकाणी आपल्यासोबत महाराष्ट्र राज्याचे माजी शिक्षण मंत्री प्राध्यापक वसंत फुरके आहेत. आणि आज आज आपल्या यवतमाळ जिल्ह्याचे वाशिम यवतमाळ जिल्ह्याचे खासदार संजय देशमुख यांनी आज जे पक्ष प्रवेश केला आहे तिथे महाविकास आघाडीमधून निवडून आले आहेत. आणि तुम्ही पण जोरात त्यांचा प्रचार केला होता. आता सगळी जनता तुम्हाला मतदार तुम्हाला म्हणतात की आमचे मतं तुम्ही आम्हाला तुमच्याकडे पाहून दिले, महाविकास आघाडीकडे पाहून दिले, आमचे मतं आम्हाला परत द्या. आता खासदार साहेब तिथे प्रवेश केला त्यामुळे तुम्ही काय सांगू शकता? काँग्रेस हा लोकशाहीवादी पक्ष आहे. काँग्रेस हा धर्मनिरपेक्ष विचारसरणीचा पक्ष आहे. काँग्रेस हा समाजवादी पक्ष आहे. म्हणजे या देशातल्या प्रत्येक समाजाला सांभाळून घेणे हे आमचं काम आहे. म्हणून लोकशाहीच्या हितासाठी किंवा देशाच्या स्वातंत्र्यात बाधित राहावं म्हणून आमच्या शीर्षस्थ नेत्यांनी जो काही निर्णय घेतला महाविकास आघाडीचा, आणि म्हणून आम्ही महाविकास आघाडीचा आणि इंडिया आघाडीचा एक सदस्य म्हणून आम्ही त्यांना निवडून दिले. खरं तर या मतदारसंघामध्ये सेनेचे मतं फारसे नव्हते, 10 ते 15% असतील. पण तरी धोरणात्मक निर्णय म्हणजे जेव्हा पक्षांचे निर्णय घेतात तेव्हा माझ्या सर्व कार्यकर्त्यांनी, नेते मंडळींनी त्यांना मनापासून काम करून तन्मय होऊन पत्र करून प्रचंड मतांनी त्यांना जवळजवळ 26,000 त्यांना लीड दिले. अशा स्थितीत त्यांनी या मतांची प्रतारणा करता कामा नये, मतांची बेईमानी करता कामा नये, लोकशाहीची पितुरी करता कामा नये. त्यांनी पक्ष सोडायला नको होता. उद्धव बाळासाहेब ठाकरे, शरदचंद्रजी पवार आणि आदरणीय सोनियाजी गांधी किंवा राहुलजी गांधी या लोकांच्या लोकशाहीवादी विचारसरणीवर विश्वास ठेवून त्यांनी पक्ष राहायला हवं होतं. पण सत्ता संपत्तीच्यासाठी माणसं अधिकारी स्वतःला विकायला लागले. संजय देशमुख हे स्वतः विकले गेले आणि म्हणून त्यांची समाजामध्ये किंमत होणार नाही. एक प्रकारे बाजार मांडणं ही काही लोकशाहीला शोधणारी बाब नाही. आणि म्हणून नेता हा निर्भय पाहिजे असतो, नेता हा निर्दोष पाहिजे असतो, नेता लोकशाहीवर निरपेक्षपणे काम करणार असला पाहिजे. पण संजय देशमुख त्यातलं नाही. ही खरंतर लोकशाहीची शोकांतिका आहे. पण आम्ही अजूनही हिंमत घातलो नाही. अशा प्रकारचा जो मलिन किंवा झालेला कचरा जो आहे हा कचरा जात राहतो. लोकशाहीचा हा सागर जो आहे हा पुन्हा नवीन पाण्याने भरत राहील. लोकशाहीचे पुन्हा दिवस आमच्या वाट्यात येतील आणि सर्वसामान्य जनतेला हे सौख्य, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता आणि मानवता आणि प्रेम जे हवं आहे ती निश्चितच लोकशाही विकास आघाडी किंवा इंडिया आघाडी निश्चितच त्या सर्व लोकांना सामावून घेऊन न्याय द्यायचा. एक दिवस इंडिया आघाडीचं सरकार सत्तेमध्ये आल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारची आम्हाला खात्री आहे. जेव्हा जेव्हा संजय देशमुख गावागावात जातील तेव्हा त्यांना अपमान कसा असतो, लोक कशा प्रकारचे चिडतात आणि संताप व्यक्त करतात हे त्यांना गावागावात झालेल्या अपमानामुळे लक्षात येईल. त्याच्यानंतर त्यांना कळेल की पैसा आणि संपत्ती हेच काही खरं महत्त्वाचं नव्हे, तर माणुसकी आणि प्रामाणिकपणा ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. तेव्हा ती त्यांना त्याचा विसर पडला, त्यांचं दुर्दैव आहे. तर आम्ही स्वतः निश्चितच लोकशाहीसोबत आहोत, मानवतेसोबत आहोत, त्यांच्यासोबत लोकांसोबत आहोत. संजय देशमुख गेले त्याचं ही अत्यंत वाईट अशी बाब आहे. आणि याच्यानंतर तरी मी असं विचार करतो की ज्यांनी पक्ष सोडला त्याला 6 वर्ष इलेक्शनच लढता येऊ नये अशा प्रकारचा जर कायदा केला तर लोकशाही जगू शकेल. आणि त्यासाठी माझं सर मला सांगा जे
खासदार साहेब ते म्हणतात का मी कुठल्याही पक्षात गेलो नाही, अजूनही त्यांची ठाम भूमिका दिसते. मी फक्त माझ्या वैयक्तिक कारणासाठी मी तिथं मुख्यमंत्री आहेत किंवा यांना भेटतो, तर असं भूमिका आहे. पण ज्या तिथे मताचा आज चोरी झाली, मताची चोरी आपल्या राळेगाव विधानसभा मतात सगळ्यात जास्त आपण त्यांना लीड दिलं आणि आज तुमच्या माध्यमातून तुम्ही मतं मागितली त्यांनी मताची चोरी केली, याबद्दल तुम्ही काय म्हणाल आहे? लोकशाहीमध्ये न्याय व्यवस्था ही सगळ्यात मोठी असते. ते जरी खरं असलं तर न्याय व्यवस्था सुद्धा कितपत न्याय देईल अशा प्रकारचा सर्वसामान्य जनतेचा संशय येऊ लागेल. ते न्यायालय कसे जरी वागलं तरीही लोक न्यायालय ही लोकशाहीचं सर्वोच्च मंदिर आहे. आणि म्हणून ते तर म्हणजे मी गेलो नाही आलो नाही, परंतु कोणचे गई हौस्य नाही आती. एकदा झालेला शर्टाला पांढऱ्या शर्टाला लागलेला डाग हा कितीही धुतला तरी कलंकितपणा जात नाही. ते कलंकित व्यक्ती आहे, त्याच्यामध्ये काही जरी म्हटलं तर त्यांच्या शब्दावर आपला विश्वास नाही. सरांनी सांगितलं का जे काही एकदा गेले ते गेले आणि जे त्यांनी आतापर्यंत केलं आहे ते करायला पाहिजे नव्हतं. लोकांचा मताचा अनादर केला हे त्यांना कुठेतरी भरावं लागेल आणि जनतेसमोर त्यांना समोर जावं लागेल. आज प्राध्यापक सुंदर कोरके सरांनी आपल्याला सांगितलं आहे हीच एक जनतेची भावना आहे. ॲक्च्युली या मुख्य संपादक विनोद माहू.